संस्कृतीचं, शिक्षणाचं आणि संघर्षाचं शहर. इथं राजकारणात येणं सोपं असू शकतं, पण लोकांसाठी जगणं हेच खरं नेतृत्वाचं लक्षण आहे. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला, ज्यांनी आयुष्यभर पक्षाशी निष्ठा, समाजाशी बांधिलकी आणि लोकसेवेची तळमळ जपलीये. राजकीय प्रवास आणि निष्ठा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ आणि तळागाळातील कार्यकर्ता रुपेश कृष्णा गायकवाड. पक्षाची विचारधारा, लोकांशी जोडलेली राजकारणाची शैली आणि प्रत्येक नागरिकासाठी उभं राहणं ही त्यांची ओळख बनलीये. राजकारण त्यांच्या दृष्टीनं सत्ता नव्हे, तर लोकांपर्यंत पोहोचण्याची साधना आहे. कोरोना काळातील त्याग आणि सेवा. कोरोनाच्या काळात जेव्हा सगळं जग थांबलं होतं, तेव्हा रुपेश गायकवाड थांबले नाहीत. स्वखर्चानं 3 महिने गोल्फ क्लब चौकात मोफत अन्नदानाचं महाभियान त्यांनी राबवलं. माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप आणि 2दा कोरोना झाल्यावरही लोकसेवेची वाट त्यांनी सोडली नाही. सामाजिक बांधिलकी, जनतेच्या दारापर्यंत सेवा. येरवड्यात पहिल्यांदाच त्यांनी आयोजित केलं मोफत आधार कार्ड शिबिर. छत्रपती संभाजी महाराज उड्डाण पुलाखाली राडारोड्यासाठी ओळखली जाणारी जागा त्यांच्या प्रयत्नानं आज आधुनिक ओपन जिम आणि क्रॉसफिट सेंटर बनलीये. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या निधीतून उभारलेलं हे केंद्र युवकांना व्यायामासोबतच व्यसनमुक्तीचं प्रशिक्षण देतं. जनतेचा आवाज, स्थानिक समस्यांवर लढा, सामान्यांच्या समस्या ओळखून त्यावर उपाय शोधणं हा त्यांचा कार्यपद्धतीचा भाग आहे. PMPML कडे निवेदन देऊन बसमार्ग बदलवला. शाळांमध्ये शिक्षक नेमणूक, वस्त्यांमधील कॉन्क्रिटीकरण आणि ड्रेनेज सुधारणा या सगळ्या मागे आहे त्यांच्या सततच्या पाठपुराव्याची ताकद. युवक आणि महिलांसाठी पुढाकार. महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत 4 व्हीलर ड्रायव्हिंग कोर्स. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 400 महिलांना मिळाला थेट लाभ. रुपेश भाऊंसाठी महिलांचं सक्षमीकरण म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं बळकटीकरण. लोकांची नातं, जनतेच्या मनात स्थान. सर्वसामान्य वस्तीत राहणाऱ्या या कार्यकर्त्याच्या घरी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले, संवाद साधला आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. हीच होती जनसेवेची खरी पोचपावती. आमदार निधीतून पूर्ण झालेलं काम आज येरवड्याच्या प्रत्येक वस्तीत दिसतं. लोकांसाठी काम करणं हीच त्यांची ओळख बनलीये. भविष्यासाठी दृष्टिकोन. रुपेश भाऊंचं पुढचं ध्येय स्पष्ट आहे. गुन्हेगारीमुक्त, व्यसनमुक्त आणि शिक्षणप्रधान येरवडा. तरुणांना स्वावलंबी बनवणं, प्रत्येक वस्तीत अभ्यासिका आणि खेळांचं प्रशिक्षण सुरू करणं हीच त्यांची भविष्यातील वाटचाल आहे. रुपेश भाऊ केवळ राजकारणापुरते मर्यादित नाहीत. ते प्रत्येक सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय असतात. दरवर्षी कृष्ण गायकवाड दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा उपक्रम ठरतो. ते अनेक सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहतात आणि त्या कार्यक्रमांचं वृत्तपत्रांमधील कटआउट्स आजही त्यांच्या कार्याचा पुरावा आहेत. अनेक नेत्यांशी त्यांनी संवाद साधला, विकासासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळवलं. जयंती उत्सव आणि राष्ट्रीय दिनांच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसह अनेक महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग घेतात आणि त्या माध्यमातून समाजात त्यांच्या विचारांचा प्रसार घडवतात. शौर्य दिन, स्वातंत्र्य दिन आणि गणतंत्र दिन प्रत्येक प्रसंगी ते स्वतः उपस्थित राहून नागरिकांमध्ये राष्ट्रभावना जागृत करतात. भारतीय राज्यघटनेच्या प्रतींचं वाटप करून त्यांनी तरुण पिढीला लोकशाही आणि अधिकारांची जाणीव करून दिली. भारतीय राज्यघटनेच्या प्रती वाटप करून त्यांनी संविधानाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवला. लहान मुलांना खाऊ वाटप, शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, गरजूंसाठी मदत ही कामं त्यांनी प्रसिद्धीसाठी नव्हे तर सेवाभावातून केली आहेत. राजकीय क्षेत्रातही त्यांनी अनेक नामांकित नेत्यांना भेट दिली आहे. शरद पवार, अजित पवार,
रुपालीताई चाकणकर यांसारख्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधून त्यांनी समाजातील समस्यांसाठी उपाय शोधले आहेत. ते फक्त उपस्थित राहत नाहीत, ते प्रेरणा देतात. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये रुपेश भाऊंची सतत उपस्थिती असते. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेली साथ आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. रुपेश कृष्णा गायकवाड एक कार्यकर्ता, एक समाजसेवक आणि एक जिव्हाळ्याचा माणूस, ज्यांचं प्रत्येक पाऊल सेवा, समर्पण आणि समाज या तिन्ही मूल्यांवर चालतं. राजकारणात पदं येतात आणि जातात, पण लोकांच्या मनात स्थान मिळवणं हेच खरं राजकारणाचं यश आहे. रुपेश कृष्णा गायकवाड एक समर्पित कार्यकर्ता, एक जिद्दी समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठेचं प्रतीक. जनतेसाठी, पक्षासाठी आणि पुण्याच्या प्रगतीसाठी रुपेश गायकवाड सदैव तत्पर.